ओम नमः शिवाय. श्री शिव महापुराण अध्याय 24. प्रणवाचे महात्म्य, जपयोग, कर्ममाया आणि ज्ञानमाया, शिवलोकाविषयी निरूपण, तसेच शिवभक्ताच्या सत्काराचा महिमा. श्री गणेशाय नमः. ऋषीजन सुतांना म्हणाले, हे महामुने, तुम्ही आम्हाला षडलिंग स्वरूप प्रणवाचे काय महात्म्य आहे ते सांगा. तसेच शिवभक्तांचा सत्कार केल्याने काय लाभ होतो याविषयी निरूपण करा. सूत म्हणाले, महर्षींनो, तुम्ही लोककल्याणार्थ फार चांगला प्रश्न विचारला आहे. स्वतः महादेवच याविषयी अधिकाराने सविस्तर बोलू शकतात. त्यांच्याच कृपाशीर्वादाने मी याविषयी जे काही सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ओमकारालाच प्रणव अशी संज्ञा आहे. विद्वजनांनी प्रणवाविषयी वेगवेगळे विचार प्रगट केलेले आहेत. प्रणवाचे 2 प्रकार आहेत, स्थूल आणि सूक्ष्म. एकाक्ष स्वरूप ओम हा सूक्ष्म प्रणव असून नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राला स्थूल प्रणव असे म्हणतात. ओम हे सर्व साधनांचे सार आहे. म्हणून जीवनमुक्त पुरुष देहपतनापर्यंत सूक्ष्म प्रणवाचीच सहज साधना करत असतात आणि त्याच्या अर्थाला अनुसरून परमात्मत्वाच्याच अनुसंधानात राहतात. त्यामुळे शरीर नष्ट झाल्यावर ते पूर्ण ब्रह्म स्वरूपच शिवातच विलीन होतात. जो मनुष्य अर्थाचे अनुसंधान न करता केवळ मंत्र जप करतो त्याला योग प्राप्ती होते, आणि जो या मंत्राचा 36 कोटी जप करतो तो योगारूढ होतो. सूक्ष्म प्रणवाचे ही 2 प्रकार आहेत, ह्रस्व आणि दीर्घ. अकार, उकार, मकार, बिंदू आणि नाद यांच्यासहित, तसेच शब्द, काल आणि कला यांनी युक्त असलेल्या प्रणवास दीर्घ प्रणव म्हणतात. हा योगीजनांच्या हृदयात निवास करतो. अ, उ आणि म या 3 अक्षर मात्रांनी युक्त असलेल्या प्रणवास ह्रस्व प्रणव म्हणतात. या प्रणयातील अ हा शिव आहे, उ ही शक्ती आहे आणि म त्या दोघांची एकता आहे. ह्रस्व प्रणव हा त्रितत्व स्वरूप आहे असे समजून त्याचा जप करावा. ज्यांना आपल्या समस्त पापांचा नाश व्हावा असे वाटते त्यांनी ह्रस्व प्रणवाचा सातत्याने जप करणे आवश्यक आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश आणि त्यांच्याशी निगडीत असलेले शब्दादी पंचविषय मनुष्याच्या कामनेचे विषय आहेत. त्यांची आशा मनात धरून जे कर्मानुष्ठाने करतात त्या 10 प्रकारच्या पुरुषांना प्रवृत्ती मार्गी म्हणतात. जी माणसे निष्काम भावाने शास्त्रविहित कर्मानुष्ठाने करतात त्यांना निवृत्ती मार्गी म्हणतात. प्रवृत्ती मार्गी पुरुषांनी ह्रस्व प्रणवाचा जप करावा. निवृत्ती मार्गी पुरुषांनी दीर्घ प्रणवाचा जप करावा. वेदाच्या आरंभी आणि दोन्ही संध्यासमयी ओमकाराचा जप करावा. प्रणवाचा 9 कोटी जप केल्याने मनुष्य शुद्ध होतो. तत्पश्चात पुन्हा तेवढ्याच संख्येत क्रमाक्रमाने जपानुष्ठान केले असता तो साधक अनुक्रमे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांवर विजय मिळवतो. अशा प्रकारे क्रमशः 9 कोटी जप केल्याने तो अनुक्रमे गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द या पंचतम मंत्रावर अधिकार प्राप्त करतो. त्यानंतर 9 कोटी जप करून तो आपल्या अहंकारावरही विजय मिळवतो. अशा रीतीने 108 कोटी प्रणव जप केल्याने तो साधक बोधसंपन्न, शुद्ध योगी आणि जीवनमुक्त होतो. सातत्याने प्रणवाचा जप करणारा तसेच प्रणवरूपी शिवाचे ध्यान करत समाधी मग्न झालेला महायोगी साक्षात शिवच असतो यात शंकाच नाही. प्रणवाची उपासना करताना ऋष्यादी न्यासपूर्वक जपारंभ करावा. 11 मातृका वर्णांनी युक्त असलेल्या प्रणवाचा आपल्या अंगावर न्यास केल्याने मनुष्य ऋषी समान होतो. त्याला मंत्राचे दशविध संस्कार, मातृकान्यास तसेच षड्ध्वज शोधन इत्यादींसह संपूर्ण न्यास फल प्राप्त होते. प्रवृत्ती मार्गी तसेच प्रवृत्ती निवृत्ती असा संमिश्र भाव असलेल्या पुरुषांनी स्थूल प्रणवाचा जप करणे योग्य होय. शिवयोगाचे 3 प्रकार आहेत, क्रियायोगी, तपोयोगी आणि जपयोगी. जो धन खर्चून पूजा सामग्री जमवतो व आपल्या इष्टदेवतेची वैभव संपूर्ण पूजा करतो त्याला
क्रियायोगी म्हणतात. जो पूजनादी कर्मे करून आपल्या इंद्रियांना व मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो, मोजके व पथ्यकर भोजन करतो, परद्रोहादी दोषांपासून दूर राहतो, त्याला तपोयोगी म्हणतात. जो सर्व सद्गुणांनी युक्त आहे, ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, जो कामादी विकारांनी रहित आहे आणि जो शांत चित्ताने निरंतर जपमग्न असतो, त्याला जपयोगी म्हणतात. जो मनुष्य या शिवयोगी महात्म्यांची षोडशोपचारे पूजा करतो, तोही शुद्ध होऊन सालोक्यादी क्रमाने उत्तर श्रेष्ठ मुक्ती प्राप्त करतो. हे ऋषींनो, आता मी तुम्हाला जप योगाविषयी सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका. तपश्चर्या करणाऱ्यांसाठी जप अत्यावश्यक आहे, कारण जपानेच तो तपस्वी निष्पाप होतो. नमः शिवाय मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात, हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. मनुष्याने या शिवपंचाक्षरी मंत्राचा शुद्ध मनाने व श्रद्धेने जप करावा. हा मंत्र उपासकाला सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करतो. या मंत्राचा ओंकारयुक्त अर्थात ओम नमः शिवाय असा जप करावा. या मंत्राचा योग्य गुरुकडून उपदेश घ्यावा. उपासनेच्या दृष्टीने योग्य स्थानाची निवड करावी. कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून कृष्ण पक्षातील चतुर्दशीपर्यंत या मंत्राचा निरंतर जप करावा. शिवपंचाक्षरी मंत्राच्या अनुष्ठानासाठी माघ आणि भाद्रपद या 2 महिन्यांचे विशेष महत्त्व ठेवावे. मातापित्याची सेवा करावी. अशा प्रकारे नियमांचे पालन करून शुद्ध भावाने नित्य 1 सहस्र जप जरी केला तरी तो साधक शुद्ध होतो. जप काळात भगवान शंकरांच्या कल्याणमय स्वरूपाचे निरंतर चिंतन करत कमीत कमी 5 लाख जप करावा. भगवान शंकर कमळाच्या आसनावर बसलेले आहेत. त्यांच्या जटेतून गंगेचा धवल प्रवाह उसळी घेत आहे. त्यांच्या भाळावर चंद्रकोर शोभून दिसत आहे. त्यांच्या वाम अंकावर भगवती उमा बसलेली आहे. श्रेष्ठगण त्यांच्या सम्मुख विनयाने उभे आहेत. शिवप्रभूंनी आपल्या 4 हातात क्रमशः मृगमुद्रा, टंक, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे. अशा स्वरूपात भगवान शंकरांचे ध्यान करावे. सूर्योदयापूर्वी आपल्या हृदयात किंवा सूर्यमंडलात त्यांची मानसपूजा करावी. आसनावर पूर्वाभिमुख बसून पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. अनुष्ठान काळात साधकाने कोणत्याही स्वरूपाचे दुष्कर्म करू नये. नेहमी शुद्ध कर्मच करावे. जप समाप्तीच्या दिवशी कृष्ण पक्षातील चतुर्दशीस प्रातःकाळी लवकर उठावे. सुशीरभूत होऊन शुद्ध भावाने पंचाक्षरी मंत्राचा 12,000 जप करावा. 5 शिवभक्त ब्राह्मणांना सपत्नीक निमंत्रण द्यावे. गुरुस्वरूप श्रेष्ठ विप्रालाही निमंत्रित करावे. त्या विप्राला सदा शिवस्वरूप मानून त्याची पूजा करावी. निमंत्रित 5 ब्राह्मण हे ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि सद्योजात यांचे प्रतीक स्वरूप आहेत असे मानून त्यांची ही पूजा करावी. त्यांच्या स्त्रियांचा सन्मान करावा. त्यानंतर भगवान शंकरांची विधीपूर्वक पूजा करून होम करावा. या होमासाठी भूमी विधीपूर्वक शुद्ध करून घ्यावी. वेदीमध्ये म्हणजेच यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित करावा. त्यामध्ये कपिला गाईच्या साजूक तुपाच्या 11, 101 किंवा 1001 आहुती स्वतः द्याव्यात किंवा शिवभक्त विद्वान ब्राह्मणांच्या हस्ते 108 आहुती समर्पित कराव्यात. होम समाप्तीनंतर गुरुस्वरूप श्रेष्ठ विप्राला दक्षिणा म्हणून 1 गाय आणि 1 बैल द्यावा. गुरुपत्नीला परमशक्ती मानून तिचेही पूजन करावे. निमंत्रित 5 ब्राह्मणांचे शुद्धोदकाने पादप्रक्षालन करावे. ते चरणोदक आपल्या मस्तकावर शिंपडावे. असे केल्याने त्या साधकाला अगणित तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य तत्काळ प्राप्त होते. त्यानंतर निमंत्रित सर्व ब्राह्मणांना उत्तम भोजन द्यावे. त्यांना रुद्राक्ष, वस्त्र, वडा आणि मालपुवा यांच्यासह यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी. त्यानंतर देवेश्वर शंकराची प्रार्थना करून अनुष्ठान पूर्ण करावे. या पुरश्चरणाने शिवपंचाक्षरी मंत्र सिद्ध होतो. त्यानंतर पुन्हा 5 लक्ष जप केल्याने तो साधक पूर्णतः निष्पाप होतो. पुढे अधिकस्य अधिक फलम या वचनानुसार तो 5 लाख संख्येत पुन्हा जेवढी पुरश्चरणे करतो त्यानुसार त्याला अतलापासून सतलोकापर्यंत 14 भुवनांवर अधिकार प्राप्त होतो. जर अनुष्ठान पूर्ण होण्याआधीच साधकाचा मृत्यू झाला तर तो परलोकात उत्तम भोग भोगून पुन्हा भूलोकी जन्म घेतो. पूर्वसंस्कारांना अनुसरून तो त्या जन्मातही पंचाक्षरी मंत्राचे अनुष्ठान करतो. वारंवार पुरश्चरणे करून 14 भुवनांचा अधिकार प्राप्त केल्यानंतर त्याने 5 लाखांच्या पटीत जपानुष्ठाने चालूच ठेवली तर त्याला ब्रह्मदेवांचे सामिप्य
मग सारूप्य मुक्ती प्राप्त होते. 100 लाख जप केल्याने तो ब्रह्माजींसारखा होतो. अशा प्रकारे कार्य ब्रह्माचे सायुज्य प्राप्त करून तो साधक त्या ब्रह्माचा प्रलय होईपर्यंत त्या लोकी यथेष्ट दिव्य भोग भोगतो. कालांतराने दुसऱ्या कल्पाच्या आरंभी तो ब्रह्मदेवांचा पुत्र होतो. तेव्हाही तो तपश्चर्येचाच मार्ग अवलंबवतो आणि दिव्य तेजोयुक्त होऊन क्रमशः मुक्त होतो. पाताळापासून सतलोकापर्यंत ब्रह्मदेव निर्मित 14 लोक आहेत. सतलोकाच्या वर क्षमालोकापर्यंत भगवान विष्णूंची 14 भुवने आहेत. क्षमलोकातील वैकुंठामध्ये विष्णूसहित निवास करतात. क्षमालोकाच्या वर शुची लोकापर्यंत एकूण 28 भुवने आहेत. शुची लोकातील कैलासात संहार करते रुद्रदेव वास्तव्य करतात. शुची लोकाच्या वर अहिंसा लोकापर्यंत 56 भुवने आहेत. अहिंसा लोकातील ज्ञान कैलासात कार्यभूत महेश्वर सर्वांना अदृश्य करून विराजमान आहेत. अहिंसा लोकाच्या अंती कालचक्र आहे. त्याच्या पलीकडे कालातील लोक आहेत. तेथे शिव कालचक्रेश्वर नावाने स्थित आहेत. ते आपल्या धर्मानुसार कालचक्र चालवतात आणि सर्वांना कालबद्ध करतात. येथपर्यंत महेश्वरांच्या विराट स्वरूपाचे वर्णन करण्यात आलेले आहे. कालचक्राच्या मर्यादेपर्यंत जेवढे लोक आहेत तेथपर्यंत लोकांचा लय होतो. त्याखाली कर्ममाया आणि कर्माचे भोग आहेत. त्यांच्या पलीकडे ज्ञानमाया आणि ज्ञानाचे भोग आहेत. मुनिजन हो, आता मी तुम्हाला कर्ममाया आणि ज्ञानमाया याविषयी थोडक्यात सांगतो. मा म्हणजे लक्ष्मी आणि या म्हणजे अर्थातच प्राप्त होणे. माया म्हणजे अर्थातच यामुळे लक्ष्मीमुळे कर्मभोग प्राप्त होतो म्हणून तिला माया किंवा कर्ममाया म्हणतात. तिच्यामुळे ज्ञानभोगही प्राप्त होतो म्हणून तिला माया किंवा ज्ञानमाया म्हणतात. कालचक्राच्या सीमेपर्यंत जेवढे लोक आहेत भुवने तेथे लय आहे, नश्वर भोग आहेत आणि कर्ममय पाशांचे बंधन आहे. त्या सीमेच्या पलीकडे लय नाही, कसलेही बंधन नाही. तेथे शाश्वत सौख्य आहे. कालचक्राच्या सीमेपर्यंत असलेल्या लोकातील जीव सकाम कर्माचरण करून विभिन्न लोकांमध्ये आणि योनींमध्ये फिरत राहतात. बिंदू पूजेत तत्पर राहणारे उपासक खालच्या लोकातच फिरत राहतात. पण जे लोक निष्काम कर्माचरण करतात, केवळ शिवजींचीच उपासना करतात, ते कालचक्राच्या पलीकडे जातात. कालचक्राच्या खाली जीव कोटी आहे आणि वर ईश्वर कोटी आहे. कालचक्राच्या खाली कर्मलोक आहे, तेथे सांसारिक जीव राहतात. कालचक्राच्या वर ज्ञानलोक आहे, तेथे मुक्त पुरुष राहतात. कर्मलोकात जन्म मृत्यू मद अहंकार हे सर्व आहे. ज्ञानलोकात असे काहीही नाही. तेथे अक्षय मोक्ष सुख आणि विनम्रता आहे. जे आधी भौतिक पूजा करतात ते कालचक्राच्या खाली कर्मलोकांमध्येच वारंवार जन्म घेत राहतात. जे आध्यात्मिक उपासना करतात तेच कालचक्राचा भेद करून ज्ञानलोकात प्रवेश करतात. जे सत्य अहिंसा आदी गुणांनी युक्त होऊन भगवान शंकरांच्या पूजेसाठी सेवेसाठी नित्य तत्पर असतात तेच या कालचक्राच्या पलीकडे जाऊ शकतात. कालचक्रेश्वराच्या सीमेपर्यंत जो विराट महेश्वर लोक आहे त्याच्यावर धर्म वृषभ रूपात स्थित आहे. तो ब्रह्मचर्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. सत्य, शौच, अहिंसा आणि दया हे त्याचे 4 चरण आहेत. क्षमा ही त्याची शिंगे आहेत. शम हे कान आहेत. तो वेदध्वनिरूपी शब्दांनी विभूषित आहे. आस्तिकता हे त्याचे नेत्र आहेत. उदार मन आणि उदार बुद्धी असलेला हा श्रेष्ठ वृषभ शिवलोकाच्या महाद्वारावर उभा आहे. पूजन, तप, ज्ञान, दान आदी क्रियांनी युक्त असा हा जो धर्मरूपी वृषभ आहे त्यावर कालातील शिवजी आरूढ होतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचे आयुष्य म्हणजे शिवजींचा एक दिवस. जेथे हा धर्मरूपी वृषभ उभा आहे तेथे दिवस रात्र जन्म मरण असे काहीही नाही. परंतु तेथेही कारण स्वरूप ब्रह्मदेवांचे सत्य लोकापर्यंत 14 लोक आहेत. ते सनातन असून पंचभौतिक गंध आदींच्या पलीकडचे आहेत. सूक्ष्मगंध हेच त्यांचे स्वरूप आहे. या लोकांच्या वर कारण स्वरूप विष्णूंचे 14 लोक आहेत. त्यावर कारणरूपी रुद्रदेवांचे 28 लोक आहेत. त्यावर कारनेश शिवजींचे 56 लोक विद्यमान आहेत. त्यानंतर शिवसंमत ब्रह्मचर्य लोक आहे. तेथे 5 आवरणांनी युक्त ज्ञानमय कैलास आहे. तेथे पंचमंडल, पंचब्रह्मकला आणि आदिशक्तीने संयुक्त असे आदिलिंग विराजमान आहे. त्यालाच परमात्मा शिवजींचे शिवालय म्हणतात. तेथेच परमेश्वर शिव पराशक्ती सहित निवास करतात.
सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव व अनुग्रह या पंचकार्यांमध्ये ते अत्यंत कुशल आहेत. त्यांचा श्री विग्रह सच्चिदानंद स्वरूप आहे. ते नेहमी ध्यानमग्न असतात आणि सर्वांवर अनुग्रह करतात. समाधीरूपी आसनावरती अत्यंत आनंद स्वरूपात विराजमान होतात. कर्म ध्यानादी अनुष्ठाने करत साधना पथावर क्रमशः पुढे गेल्यावर त्यांचे दर्शन साध्य होते. नित्य नैमित्तिक कर्मांनी देवतांची पूजा केल्याने शिवजींसारखी कल्याणकारी कर्मे करण्याची आवड निर्माण होते. ज्यांना शिवतत्वाचा साक्षात्कार होतो व ज्यांच्यावर शिवप्रभूंची कृपा दृष्टी आहे ते सर्वच मुक्त असतात. आत्मस्वरूपाची जी स्थिती तीच मुक्ती होय. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान होऊन निरतिशय आनंदाची अखंड अनुभूती घेणे हेच मुक्तीचे स्वरूप आहे. जो पुरुष क्रिया, जप, तप, ज्ञान व ध्यान या गोष्टी अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने करतो त्याला शिवजींचा साक्षात्कार होतो. भगवान शंकरांच्या कृपेने अज्ञानाचे निरसन होऊन त्याला स्वस्वरूपाची म्हणजे शिवस्वरूपाची प्राप्ती होते. तो कृतकृत्य होतो. अशा प्रकारे येथे माझ्याकडून तुम्हाला जे काही सांगितले गेले आहे ते ज्ञान मला सर्वप्रथम गुरुपरंपरेने प्राप्त झाले. त्याविषयी मी पुन्हा नंदीश्वरांकडून ऐकले. नंदीस्थानाच्या पलीकडे जो स्वसंवेद शिवलोक आहे त्याचा अनुभव फक्त भगवान शिवजींनाच आहे. शिवलोकातील वैभवाचे ज्ञान फक्त शिवकृपेनेच होऊ शकते, अन्यथा नाही, असे शक्तिमान भक्तिमान पुरुषांचे म्हणणे आहे. साधकाने शिवपंचाक्षरी मंत्राचा 5 लाख जप करावा. त्यानंतर शिवजींच्या प्रसन्नतेसाठी महाभिषेक करून नैवेद्य समर्पित करावा. शिवभक्तांचे पूजन करून त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. भक्ताची पूजा केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात. शिव आणि त्यांचा भक्त यात काहीही भेद नसतो. शिवस्वरूप मंत्राला धारण करून तो शिवस्वरूपच झालेला असतो. त्याच्या शरीरातही शिवतत्वच विसलत असते. म्हणून त्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावे. जे शिवजींचे भक्त आहेत आणि वेदोक्त सर्व क्रिया जाणतात ते शिवमंत्राचा जेवढा अधिक जप करतात तेवढे त्यांना शिवसामिप्य प्राप्त होते. शिवभक्त स्त्री ही पार्वती स्वरूप असते. ती ज्या प्रमाणात अधिक संख्येत शिवमंत्राचा जप करते तितकी तिला भगवतीची निकटता प्राप्त होते. साधकाने स्वतः शिवस्वरूप होऊन पराशक्तीचे पूजन करावे. शक्ती व लिंग यांचे चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी. त्यांची प्राणप्रतिष्ठा करून निष्कपट भावाने पूजा करावी. शिवलिंगाला शिव आणि स्वतःला शक्तिरूप मानून, शक्तिलिंगाला देवी आणि स्वतःला शिवरूप मानून, शिवलिंगाला नादरूप व शक्तीला बिंदुरूप मानून जो परस्परांना मिळालेल्या शिवलिंगाचे आणि शक्तिलिंगाचे पूजन करतो तो शिवतत्वाचे चिंतन करत शिवशक्तीचे ध्यान केल्याने शिवरूप होतो. शिवभक्त शिवमंत्ररूप झाल्यामुळे शिवस्वरूपाचेच असतात. जो मनुष्य त्यांची षोडशोपचारे पूजा करतो त्याला अभिष्ट वस्तू प्राप्त होतात. जो मनुष्य शिवलिंगाची उपासना करणाऱ्या शिवभक्ताची सेवा करतो त्याला परमानंद देतो. त्या विद्वानावर भगवान शिव अतिशय प्रसन्न असतात. जो मनुष्य 5, 10 किंवा 100 शिवभक्तांना सपत्नीक निमंत्रित करतो, त्यांना शिव आणि शक्ती स्वरूप मानून निष्कपट भावाने त्यांची पूजा करतो, त्यांना भोजन, वस्त्र व दक्षिणा देऊन संतुष्ट करतो, तो या भूलोकी पुन्हा जन्म घेत नाही. असा आहे शिवभक्तीचा महिमा. शिवभक्ताचे पूजन हेच शिवशक्तीचे पूजन आहे. जो मनुष्य श्रद्धा भक्तीने शिवभक्ताचे पूजन करतो तोही शिवलोकी जाऊन शिवजींचे सानिध्य प्राप्त करतो. अध्याय 24 श्रोते हो इथे समाप्त होत आहे. अतिशय महान अशा शब्दांचे विवेचन या अध्यायामध्ये झालेले आहे. पुढील अध्यायामध्ये आपण बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप, शिवलिंगाचे विविध प्रकार, विभूतीचे प्रकार तसेच भस्मधारण रहस्य, शिवभक्ताचे आचरण कसे असावे याविषयी माहिती घेणार आहोत. श्रोते हो, व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की जर आपण पहिले 23 अध्याय पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये सर्व शिवपुराणाचे अध्याय उपलब्ध आहेत. श्रोते हो, हा जो प्रवास आहे हा थोडासा मोठा आहे. 462 अध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहेत. मी या अध्यायांना सुरुवात केलेली आहे. आपल्या या व्हिडिओंना चांगला प्रतिसाद लाभलेला आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जे श्रोते चॅनलवर प्रथमच आलेले आहेत त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करावे
आणि या शिवमहापुराण कथेचा आपण आस्वाद घ्यावा. श्रोते हो, व्हिडिओ जास्त अपलोड करत असल्यामुळे आपण स्वतः चॅनलला भेट द्यावी. यूट्यूब प्रत्येक वेळेस आपल्याला नोटिफिकेशन देणार नाही आहे. आपण स्वतः चॅनलवर जाऊन पाहावे. दर काही तासांनी, 2 तासांनी, 1 तासांनी, 3 तासांनी व्हिडिओ अपलोड होत राहतात. प्रत्येकाचे यूट्यूब नोटिफिकेशन देऊ शकत नाही. 3च व्हिडिओंचे यूट्यूब नोटिफिकेशन देते. तरी ही गोष्ट लक्षात असावी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.